झालाच पाहिजे। माजी सैनिकांमधला मुख्य रस्ता झालाच पाहिजे। ठिकाणी जाणारा मुख्य रस्ता झालाच पाहिजे। आज महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी माजी सैनिक सह्याद्रीनगर आणि हा जो काही विस्तारित भाग आहे त्या भागातील नागरिक या ठिकाणी उपोषणावर होते। त्यांच्यासोबत त्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक दिगंबर जाधव असतील, अनिताताई वनखंडे असतील, वनखंडे सर असतील, सागर असतील आणि सर्वच कार्यकर्ते बसलेले आहेत। काय प्रश्न आहे समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो होतो। प्रश्न समजून घेताना एक लक्षात आलं, खरं तर मी नगराध्यक्षापासून त्या भागाकडे माझं लक्ष आहे। अस्वले माळा वगैरे हा जो काही भाग आहे तिथं अक्षरशः फार मोठी वर्दळ आहे, कारण लागून MIDC आहे। MIDCत जायसाठी दळणवळणाचा एक चांगला रस्ता म्हणून आणि इतर तिथल्या रहिवाशांसाठी म्हणून सुद्धा दळणवळणाचं एक चांगलं साधन म्हणून या रस्त्याचा वापर होणं आवश्यक आहे, होतो आहे। परंतु हा रस्ता 2-4 वेळ कुठल्या तरी फंडातनं धरायचा प्रयत्न या लोकांनी केला, धरलं गेलं। आता ह्यात नाही धरलं गेलं असं दाखवलं गेलं आणि त्यावेळेच्या पालकमंत्र्यांनी ते पुन्हा काहीतरी दुसऱ्या ह्याच्यातनं धरतो ह्याच्यातनं कॅन्सल करा अशी थापीबाजी करून ते कॅन्सल केलेलं आहे, असं थोडंसं मला कागदपत्रावर लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आज या भागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक आमदार म्हणून माझी कुठेतरी यातली जबाबदारी आहे। मी निश्चितपणाने या विषयांसाठी दोन्ही म्हणजे एक DPTCचे सचिव प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि महानगरपालिकेचे कमिशनर असतील या दोघांची संयुक्तरित्या त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी हा रस्ता कसा मार्गी लागेल यासंबंधी मी निश्चितपणानं प्रयत्न करेन। कारण आता बजेट नवीन होणार आहे। नवीन बजेटमध्ये महापालिकेने तरी ते धरावं आणि लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू करावं, त्याची अंमलबजावणी चालू करावी, जेणेकरून या पावसाळ्याच्या आधी तो रस्ता पूर्ण होऊन लोकांच्या वापरात आला पाहिजे, लोकांची गैरसोय दूर झाली पाहिजे। प्रामाणिक इच्छा आहे तिथल्या लोकांची आणि तिथल्या लोकप्रतिनिधींची की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे। त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी या जिल्ह्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने या कामात त्यांना मदत करेन आणि हा रस्ता जेणेकरून लवकरात लवकर त्याचा पूर्ण करता येईल त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या स्तरावर ज्या ज्या शासकीय पातळीवरून ज्या ज्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याची गरज आहे त्यांना सूचना देऊन त्यांनी निश्चितपणाने हा रस्ता पूर्ण करून घेतला। आपण स्थानिकांची माझ्यावर जबाबदारी असल्यामुळे मी राज्यातच जास्त वेळ घालवलेला आहे। आता थोडासा वेळ मला मिळालेला आहे माझ्या स्थानिक जिल्ह्यापुरतं किंवा या महापालिका क्षेत्रातल्या प्रश्नात लक्ष घालायला। माझ्याकडे अनेक संघटना, अनेक लोक येऊन गेलेले आहेत। घरपट्टी संदर्भात त्यांचं म्हणणं मी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे। निश्चितपणाने काहीतरी चुकीचं झालेलं आहे हे 100% आणि ते दुरुस्त करावंच लागेल, करून घ्यावंच लागेल। प्रशासन आता प्रशासकीय काय आहे म्हणजे असं नाही आहे की त्यांच्या मनाला येते त्यांनी करावं, परंतु काहीतरी प्रोसेस आहे प्रत्येक गोष्टीला। जर तुम्हाला वाढीव घरपट्टीच्या नोटिसा द्यायच्या असतील तर सगळ्यात पहिलं तुम्हाला मूल्यांकनाची नोटीस द्यावी लागेल आणि त्यात त्यांच्या हरकतीचं तुम्हाला नमूद करावं लागेल आणि ते नमूद करताना मी बघितलेलं आहे की नोटिसा कुठल्या तरी जुलै महिन्याच्या काढलेल्या आहेत आणि आत्ता तुम्ही नोटिसा देताय आणि आत्ता त्यांना तारीख देताय हिअरिंगसाठी, ऑब्जेक्शनसाठी म्हणून। पण ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही, एक तर मूल्यांकनाची नोटीस देणं, त्यावर नागरिकांच्या हरकती घेणं, हरकतीवर सुनावणी घेणं आणि सुनावणीनंतर तो विषय पूर्ण होत असतो। जिथंपर्यंत माझी माहिती आहे आणि जिथंपर्यंत मी महापालिकेत काम केलं माझा जो अनुभव आहे ते सांगतो, यातली काहीच प्रोसिजर झालेली नाही आणि त्याच्यावर तुम्ही वाढीव घरपट्टीच्या नोटीस दिल्या ते चुकीचं आहे। त्यामुळे ते आज त्यांना ते रद्द करावंच लागेल। जर लोकांच्या रेट्यामुळे ते रद्द करावंच लागेल त्यांना आणि लोक फार आक्रमक आहेत या बाबतीत, लोकांच्या भावना तीव्र आहेत हे मी समजून त्या विषयात सुद्धा मी लक्ष घालतोय आणि ते दुरुस्त करण्याची भूमिका त्या ठिकाणी आमच्या